जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे, देवा सर्वांचं भलं कर। तर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही आलो आहोत अक्कलकोटमध्ये आणि आता सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललो दर्शनासाठी मंदिरामध्ये। चला तर मग मुलं गेलेली आहेत, भाऊ साहेब वगैरे सगळे गेलेत। आता सायली मी आणि आई आम्ही तिघी जणी चाललेलो आहोत। आई आमच्या तयार होऊन थांबलेत, सायली तयार झालेली आहे। आई गाड्या पार्किंगची सोय आहे इकडे। पार्किंगची सोय सुद्धा खूप सुंदर आहे। आणि मागच्या वर्षी आम्ही शेगावला गेलो होतो, शेगावला पण असंच आहे, सेम तसंच इकडे सगळं आहे। म्हणजे ते बघितल्यावर असं वाटलं अरे आम्ही शेगावला जसं गेलो तसं सगळं इथे स्वामींच्या इथे पण तसंच आहे, सेम अक्कलकोटला पण। काल इकडे खूप पाऊस पडला। आम्ही काल पंढरपूरमध्ये होतो त्यामुळे आम्हाला काय पावसामध्ये आम्ही नाही मिळालो। आणि आजही सकाळी तसंच थोडं वातावरण आहे। दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती। आम्ही ज्या ठिकाणी राहायला होतो तो हा सगळा परिसर भक्तांसाठी निवासस्थान होतं आणि सकाळी हा सगळा परिसर स्वच्छ करून घेतात। त्यानंतर आम्ही चहासाठी थांबलो, सगळेजण चहा पिले आणि मग आम्ही पुढे दर्शनासाठी गेलो, कारण दर्शनाला किती वेळ लागणार होता वगैरे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। त्यामुळे तिथे थांबलो थोडा वेळ, सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि मग पुढे आम्ही दर्शनासाठी गेलो। छास आहे का? छास छास नाही सर, तो कॉफी आहे, चहा आहे। दर दर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी दुकानं होती, प्रसादाची दुकानं, फुलांची दुकानं, या फुलं घ्या असे म्हणून ते काका हाक मारत होते। तेवढ्यात आम्हाला एक मावशी दिसल्या ज्या कपाळाला नाम लावतात, असे फिरत असतात मंदिराच्या परिसरात, तशा मावशी होत्या त्या। आम्ही थांबलो आणि सगळ्यांनी कपाळाला असं छान नाम लावून घेतलं। त्या मावशीलाही तेवढंच थोडं समाधान आणि आम्हालाही ते नाम कपाळाला लावून घेतल्यावर एक सुंदरच फिलिंग येत होतं, खूप छान वाटत होतं। मुली पण खुश झाल्या आणि तो आनंद एक वेगळाच असतो। सगळ्यांनी आम्ही असं कपाळावर छान नाम लावून घेतलं। कोणतंही काम छोटं मोठं नसतं, फक्त त्याच्यातून आनंद घेता आला पाहिजे, हे मावशीकडून शिकावं। ती मावशी इतकी प्रसन्न होती, चेहऱ्यावर असा आनंद होता तिच्या, मला खरंच तिचं खूप कौतुक वाटलं। आपण 5-10 रुपये स्वखुशीने त्या लोकांना देतो, पण एवढ्या लोकांच्या कपाळावर त्या हसत हसत तो ठसा उमटवतात किंवा तो नाम लावतात आणि हे सगळं करत असताना चेहऱ्यावर छान स्माईल, किती कौतुक। असं जीवन जगता आलं पाहिजे खरंच प्रत्येकाला, काहीतरी शिकण्यासारखं होती ती गोष्ट मला तर। खाली करून काय घ्यायचं बघ। मंदिराचा संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थ अशा प्रार्थनेने दुमदुमला होता। तो नाद कानावर पडला, ती प्रार्थना कानावर पडली तरी खूप छान वाटत होतं। आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला। मंदिरात प्रवेश केल्या केल्या स्वामी समर्थांचा असा मोठा फोटो आहे, सुरुवातीलाच बघितल्या इतकं प्रसन्न वाटलं, खूप छान। आणि एकतर सकाळचं वातावरण होतं, मन प्रसन्न, मंदिरात पाय टाकल्याबरोबर खूप छान असं प्रसन्न वाटलं। आणि मंदिरात गर्दी नव्हती, सकाळी असल्यामुळे कदाचित गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला पटकन दर्शन झालं। आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण बाहेरचा जो परिसर होता तिथे उभा राहून सगळेजण फोटो काढत होते, त्यामुळे आम्हीही फोटो काढले। थोडा वेळ बसलो आणि बसल्या ठिकाणावरून सुद्धा सगळीकडचं मंदिरातलं पूर्ण वातावरण दिसत होतं किंवा मंदिर दिसत होतं। तिथे औदुंबर वृक्ष खूप छान होतं, जेवढी लोक येत होती तेवढी जात होते, त्यामुळे अशी गर्दी नव्हती। त्यानंतर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या बाहेर येण्याच्या मार्गावरच असं बुक भांडार किंवा मंदिरातल्या ज्या वस्तू असतात घेण्यासारख्या असं मोठं भांडार होतं, तिथे दुकान होतं।
आम्ही ते बघत बघत काही लोकांना जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि आम्ही पुढे आलो. खूप सुंदर दर्शन झालं, खूप छान वाटलं. आई दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं? बरं झालं, हे दर्शन बरं झालं, छान झालं ना? गर्दी नव्हती अजिबात ना? गर्दी नाही. सकाळ सकाळी आल्यामुळे दर्शन छान झालं आपलं. एकादश ना, पंढरपूरला गर्दी होती. कल गर्दी, आज तरी गर्दी. स्वरा कुठं राहिली? काल रात्री इथं वस्तीला आलेलो आम्ही राहायला, त्यामुळे आज सकाळी दर्शन खूप सुंदर झालं. गर्दी नव्हती, काय नव्हतं. आणि निवांत असं शांतपणे दर्शन घेता आलं. मंदिरात पण खूप छान शांतता होती आणि मेन म्हणजे खूप सुंदर आणि स्वच्छ असं स्वामींचं मंदिर आहे. आम्ही अक्कलकोटला पहिल्यांदाच आलो, सहकुटुंब सहपरिवार. पण खूप छान आणि प्रशस्त असा एरिया आहे. मेन म्हणजे खूप स्वच्छता आहे. इथे येणाऱ्या एवढ्या भाविकांची एवढी गर्दी असते, पण सोय, राहण्याची सोय, नाश्ता, जेवण, सगळ्या सोयी खूप सुंदर आहेत. तर शिवस्मारक खूप सुंदर आहे. चला मी दाखवते. नाही इथं उभं राहा असं. हे गेट पण बंद आहे. गार्डन पण आहे, पण जाऊ शकत नाही वाटतं. इथं शिवस्मारक खूप सुंदर आहे. आम्हाला इथं फोटो काढायचे होते, पण आतमध्ये गेट आहे, बंद आहे. तर इथं चला बाजूलाच उभं राहून फोटो काढूया आपण आता. पटपट काढा चला. आम्ही इथं थोडं थांबून फोटो काढले मुलांचे वगैरे, कारण गेलेल्या ठिकाणची एक आठवण असते, त्यामुळे फोटोज तर झालेच पाहिजेत. पण काही लोकांना अजिबात फोटो काढायला आवडत नाही आणि तोच प्रकार आमच्या साहेबांचा आहे. त्यांना एक फोटो म्हणजे खूप झालं, त्यामुळे ते भरपूर फोटो काढायला बघतच नाही. खूप घाई करतात फोटो काढायच्या बाबतीत. असतात काही स्वभाव. कुटुंब म्हटलं की सगळ्या स्वभावाची लोक असतातच, नाही का? पण आमच्या आई खूप हौशी आहेत आणि त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. असं आमचं आता फिरून झालेलं आहे. स्वामींचं छान दर्शन झालेलं आहे. थोडा वेळ आम्ही इथं बसलो, सगळं फिरून बघितलं. आजूबाजूचा परिसर खूप छान आणि सुंदर आहे. आता आम्ही इथून गाणगापूरला जाणार आहे. शिवण्या काय बघते? हां, शिवण्या गाय बघते बघ. शिवण्या काय बघते? फोटो काढू? हां, शिवण्या सांगते की इथं गाय आहे आणि गाईचं वासरू, तर त्याचा फोटो काढ म्हणून. काय करते पिल्लू ते बाळा? ते बघ, गाय ना आपल्या वासराला दूध देते बघ ना. तिथे काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे प्रचंड असा आवाज येतोय. आई म्हणते गाय मारेल म्हणून. शिवण्याला आमचं गाय आणि गाईचं वासरू खूप आवडले, तर ती तिथं गेले फोटो काढतो म्हणून. राहण्याची उत्तम सोय होती, त्यामुळे प्रवासाचं काहीच वाटलं नाही. लहान मुलं किंवा वयस्कर लोक सोबत असली की पहिले राहण्याची उत्तम सोय व्हायला पाहिजे, तर आपला पुढचा प्रवास सगळा छान होतो. आणि खरंच स्वामी कृपेने खूप छान अशी राहण्याची सोय झाली आमची. रूम जर भेटल्या नाही तर गाद्या वगैरे अशी सोय आहे इथं. एक्स्ट्रा गादी वगैरे मिळते. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही तुळजापूरला जाणार आहोत. तुळजापूरला नाही, गांगणापूरला जाणार आहे. या रूमवर आम्हाला पण विकत घेतलंय असं वाटते, नाही घेतलं. आम्ही त्यांचेच आहोत. ही रूम घेतली आम्ही. रात्री आम्ही खूप उशिरा आलो होतो, त्यामुळे जी अवेलेबल होती ती रूम घेतली. आणि जर रूम अवेलेबल नसेल तर बाहेर सुद्धा पॅसेजमध्ये झोपण्याची सोय असते. पण आम्ही ही एक रूम घेतली आणि सगळ्यांनी ऍडजस्ट केलं. ही रूम खूप मस्त आहे. रूम छान आहे. हो. सगळ्यांना जागा पूर्ण नाही म्हणून अशा गाद्या दिल्या होत्या आम्हाला, त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा गाद्या घेतल्या. आज शौर्या माझी थोडी नरम आहे. शौर्या, शिवण्या चला.
साहेबांचे आमच्या आवरावर चालले. आज शिवण्या आमची फ्रेश मूड मध्ये आहे आणि आज शौर्या थोडीशी अशी जरा मूड कमी आहे शौर्याचा माझ्या. असा आमचा अक्कलकोटचा प्रवास इथंच संपलेला आहे. आता सहकुटुंब निघाले आहे गांगणापूर दर्शनासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त राहा, निवांत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि अक्कलकोटला एकदा तरी भेट नक्की द्या. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या, खूप सुंदर आहे. धन्यवाद.